आज आपण चवळीच्या शेंगाची मस्त चमचमीत अशी सुकी भाजी बनवणार आहोत, ते सुद्धा माझ्या आईच्या पद्धतीने। तर इथे मी पाव किलो ह्या चवळीच्या शेंगा अशा तोडून घेतल्या आहे आणि पाण्याने धुवून घ्यायच्या, नंतर उकळत्या पाण्यामध्ये टाकून 3 ते 4 मिनिटं ह्या उकडून घ्यायच्या आहेत। अशी भाजी खूप छान लागते खायला आणि पटकन होते। तर शेंगा उकडतायत तोपर्यंत आपण कांदा आणि कोथिंबीर बारीक असा चिरून घ्यायचा आहे। या भाजीला ना फार साहित्य लागत नाही, म्हणजे जास्त मसाले नाही किंवा लसूण आलं वगैरे लागत नाही, फक्त कांद्यातच आपण ही भाजी बनवणार आहोत। तर मस्त अशा ह्या 3-4 मिनिटं शेंगा शिजून तयार झाल्या आहेत। आता कढई ठेवू गॅसवर, तेल टाकून घेऊ। तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि या तेलामध्ये आपण जिरं मोहरी टाकणार आहोत। जिरं मोहरी छान फुलली की मग बारीक चिरलेला कांदा टाकून तो सुद्धा लाल तांबूस होईपर्यंत असा परतून घ्यायचा आहे। कांदा सोनेरी रंगावर आला की बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, हळद, लाल मिरची पावडर आणि घरगुती थोडासा मसाला टाकायचा आहे, फार जास्त मसाला टाकायचा नाही। आता हे छान मिक्स करून घेतलं की उकडलेल्या शेंगा यामध्ये टाकायच्या, मिक्स करून घ्यायचं। आता चवीनुसार मीठ आणि अजून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। या शेंगामध्ये तुम्ही कोथिंबीरचा भरपूर वापर करा, खूप छान लागते खायला। तर अशा साध्या सोप्या पद्धतीने नक्की करून पहा। कशी झाली मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। भेटू अशा छानशा नवीन व्हिडिओमध्ये। तर 2-3 मिनिटं वाफवल्याच्या नंतर ही भाजी खाण्यासाठी तयार होते। भाकरी चपाती बरोबर उत्तम लागते, नक्कीच करून पहा अशा पद्धतीने।